हे बघा कसले आहेत वाघनखे. ज्यांनी अफजल खानाचा वध केला हे आहेत ते वाघनखे. एकदम मस्त. तर मग आता मी तुम्हाला दाखवणार आहेत की हे वाघनखे आपण कसे बनवायचे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्त्र, ज्याचे नाव होते वाघनख. तर ज्या अस्त्राने वाघनखांनी त्याने 7 फुटाच्या अफजल खानाचं पोट फाडलेलं, हे आहेत त्या वाघनखाचे काही मॉडेल. तर मग एक काही असं दिसतं, तर काही एक असं दिसतं, काही असं दिसतं, काही असं दिसतं. हे बिचवा वाघनख आहे, हे पण बिचवा वाघनख आहे. हे वाघनख आहे, हे वाघनख आहे, हे बिचवा वाघनख आहे. आणि हे दोन अजून एक प्रकार होते जे की जास्त आरामात लपवता येत होते, कारण ह्याच्यावर असे हिऱ्यासारखे एक प्लेटिंग असायची आणि ह्यावर पण, म्हणजे आपल्याला हे अंगठ्याच वाटाव्या म्हणून. तर मग हे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला तुमचा जो हात आहे त्याचा तुम्हाला थोडासा माप घ्यावा लागेल. पण तरी तुम्हाला मोठं बनवायचं आहे, कारण की आपल्याला ह्याच्यात 4 समोर नख लावायची आहेत. तर मग मी पॉइंट करून घेतो याला. तर मित्रांनो, ही मी केलेलं आहे. तर मग हे बघू शकतात की हे मी अजून एक वाघनख बनवले होते थोड्या दिवसांआधी, 3 का 4 दिवसाआधी. तर मग तुम्ही हे बघू शकतात, ह्या प्रकारचे वाघनख बनवलेले आहेत मी. काही अशा प्रकारचे बी वाघनख होते, पण महाराजांनी हे वालं वाघनख वापरलेलं बघा. अशा प्रकारचे पण वाघनख होते, पण हे वाले आणि हे वाले जास्त प्रसिद्ध होते, कारण की ह्याच्या मागे एक बिचवा पण होता, पण हा लपवता येत नव्हता. म्हणून ह्या वाघनखाला असं क्लोज कॉम्बॅटसाठी वापरलं जायचं, युद्धात, रणभूमीत. आणि हा मित्रांनो, तुम्हाला चिकटपट्टी आहे ना अशी छोटीच घ्यायची आहे, कारण की जर तुम्ही मोठी चिकटपट्टी घेतली तर मग तुम्हाला हे नीट चिटकवता येणार नाही, म्हणून मी सांगतोय. आणि ही जी कात्री आहे, ही कात्री तुम्ही कोणची बी घेतली तरी चालून, फक्त नीट कापली पाहिजे त्या कात्रीनं. आणि एक असा साडीच्या बॉक्सचा किंवा कोणचे पण मऊ कागदाचे, म्हणजे पुठ्ठा नसतो, जाड कागद. हा जो आहे तो कार्डबोर्ड आहे, पण हे जाड कागदाचे जे बॉक्सेस असतात ते वापरू शकतात तुम्ही. ते वापरायचेच आहेत. ह्यापासून सर्कल बनवायचा जर तुम्हाला असेल तर तुम्हाला याला सोलावं लागेल, म्हणून हेच वापरायचं. तर मग ह्याला आपण काटून घेऊयात. तर मग हे बघा, हे आपलं कापून झालेलं आहे. अशा प्रकारचा काही तो पीस कट केलेला आहे. मी नीट थोडा कट करून घेतो. मी ह्याला एजेस थोडे नीट कापून घेतो. नीट नाही कापले मी आत्ता, लगे नीट कापतो. तर बघा कसे स्वच्छ एजेस केलेले आहेत ह्याचे मी, थोडेसे प्लेन झाले आहेत. तर मग हे आपला दिवस पहिला, ऐतिहासिक अस्त्र आणि चित्रकलांचा पहिला दिवस. तर मग हे आपलं झालेलं आहे. तर मग आता आपल्याला बनवावं लागेल ते ह्याचे नख. ठीक आहे, पंजाचे नख, वाघाच्या पंजाचे नख आपल्याला बनवावं लागते, वाघनखाचे नख, पंजा. तर मग ह्याचे जे होते ते असे सरळ होते बघा, काय कर्व वगैरे आहेत नाही कोणचे, जास्त सरळ सिंपल डिझाईन. ह्याची पण सरळ सिंपल डिझाईन आहे, पण बनवणं थोडं अवघड आहे. हे खूप सोपं पद्धत आहे बनवायची, घालायला पण हे थोडं सोपं आहे. असं लपतं, असं घेऊन काय बी करू शकतात तुम्ही. तर मग हे तर आपलं झालं. आता आपण येऊयात मेन गोष्टीवर, जे आहे टोक. तर वाघनखाची काय अशी प्रकारची टोक असायची अशी. तर मग आपण अशीच टोक बनवू. तर मग मी पेन्सिलीने त्या टोकांचं एक तुम्हाला हलकसं चित्र काढून दाखवतो. काही एक सेकंद थांबा. काही अशा प्रकारचे त्याचे टोकं असतील. तर मग अशीच आपल्याला पूर्ण 4 टोके पाहिजे आहेत. म्हणजे त्याला 3 होते, पण ह्याला 4, कारण की हे
जरा जास्तच खतरनाक वालं आहे. एक सेकंड, इथे जागा नाहीये. आणि यांच्या साईज मध्ये छोटं मोठं केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण की तुमच्या हातात नीट बसावं त्यानुसार म्हणलं तर. हे बघा, हातात नीट बसावं म्हणून मी मध्ये छोटं, इथं मोठं, इथं त्याहून मोठं असं केलंय, म्हणजे माझ्या हाताला नीट वाटावं. तुम्ही तुमच्या हातानुसार बनवू शकता. मी तर असं केलेलं आहे ह्याला. तर मग ह्याला आपण घेऊयात कापून. हे बघा, बनलं आपले तुकडे. तर मग ह्यांना आपल्याला ऑब्विसली आता नीट प्रकारे असेंबल करावं लागणार. ह्याच्यावर काही असे, काही असे 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 करत हे 4चे 4 आपण चिटकूया. तर चिटकवण्यासाठी कामात येणार आहे ही छोटी चिकटपट्टी. तर मग ही चिकटपट्टीने मी आता लगेच, चलो फायनली हे चिटकलंय. आणि खूप घाण दिसत असेल, पण एकदा ह्याला पूर्ण बनू द्या आणि रंग देऊ द्या. तर ह्याला रंग तुम्ही सिल्वर, गोल्डन किंवा ब्लॅक ह्या तिघांपैकी कोणचा पण करू शकता. माझ्याकडे तर गोल्डन रंग आहे, पण तो मी देणार नाहीये. मी ह्याला ब्लॅक रंग देणार आहे, आणि ब्लॅक रंग दिल्यानंतर त्यावरून मी गोल्डन रंग देणार आहे. असं काय माझी आहे रणनीती. तर मग हे खूप दिसायला आता चांगलं वाटत आहे. तर मग आपण ह्याला कामात आणूयात. तर मग ह्याच्या आधी आपण तुकडे हाणू. तर मग ह्या प्रकारचे काय हे बनलेले आहे. तर तुम्ही म्हणाल की हे एवढं जाड का बनवलेलं आहे आणि हे एकच का आहे. तर मग मी सांगू इच्छितो तुम्हा सगळ्यांना की ह्याला आपल्याला कापून 2 बनवायचे आहेत, आणि त्या दोघांना कापून त्याला एक पातळ बनवायचे. तर मग काम सुरू करूयात. तर मग हे काय असे बनलेत. तर तुम्ही म्हणाल की एवढे पातळ कसे झाले. तर आम्ही आधी त्याचे 2 तुकडे केले, आणि त्या 2चे अजून 2 तुकडे केले, मग 4 झाले. तर हे 2 जे पातळवाले आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे. तर मग हे जे आहेत ह्यांना आपण तिथं चिटकवूयात लगेच. तर मित्रांनो, वाघनख काही अशा प्रकारचे दिसत आहेत, आणि हे वाघनख घालायला खूपच जास्त सोपे आहेत. तर मग मी हे घालून दाखवतो. तर मग हे काही अशा प्रकारचे आपले वाघनख आहेत, जे की आपण असे घेतले की अशा प्रकारे हातात घालू शकतो. आणि ह्याचे हे तुम्ही बघू शकतात की समोर आहेत, जे की लपवण्यात खूपच जास्त सोपे आहेत. अशा प्रकारचे काही आपले वाघनख बनलेले आहेत. तर मग ह्याला स्टेबल ठेवण्यासाठी काय करता येईल ते तर मला माहित नाही, पण याचा वापर तुम्ही स्टेबलच करा. असे काही वाघनख आहेत आपले, जे मी की आपण असं असं मारू शकतो, आपल्या गनिमावर गनिमी कावा करू शकतो. तर मग आतापर्यंत एवढंच आहे. थोड्या वेळानंतर आपण ह्याला पण ह्याच्यासारखा लुक देऊयात, आय मीन कलर करूयात. तर मग मी कलर आणतो. तर मग त्या डिझाईनमुळे मला प्रॉब्लेम होत होता, म्हणून मी त्याच्या मागं काय अशा प्रकारचं एक सपोर्ट लावलेला आहे, ज्यामुळे की हे जास्त सोपं होतं घालायला. आता ह्याला मी रंग द्यायला जात आहोत. तर मग ह्याला रंग देऊयात आपण. हो गया, झाला आहे रंग देऊन. तर मग दिसायला तर आता चांगलं वाटत असेल, पण ह्यावरती मी गोल्डन रंग पण देणार आहे. हे सुकू द्या थोड्या वेळाने. तर मित्रांनो, हे सुकलेलं आहे, आणि मी आमचा सेटअप बदलला आहे. मगाशी मी सगळं हॉलमध्ये करत होतो, पण आता मी बेडरूम मध्ये आलेलो आहे. तर मग हे असं काय, एक सेकंड, मला आता जास्त चांगलं वाटतंय. तर मग हे जे आहे हे आपलं वागणूक होतं आत्तापर्यंतचं, जे की खरंच खूप जास्त चांगलं आहे बनलेलं. आणि ह्याच्यावरती ब्लॅक कलर पण थोडा चांगला वाटतोय, पण थोडा चांगला वाटल्याने काही होत नाही. जर ह्याला शान आणायची आहे खरी छत्रपतींसारखी, तर ह्याला सोनं लावावं लागेल.
तर मग सोनं उघडू. तर मग मी हे उघडलेलं आहे. तर मग ह्याला सगळ्यात पहिलं पाण्यात डुबूयात, कारण की गोल्डन कलर पाण्यात डुबवाच लागतो. माझा जो आहे तो लय चिकट चिकट काय तर मटणावानी आहे. तर मग ह्याला आपण लावूयात सोनं. किती मस्त वाटत आहे ना, असंच मस्त वाटल. मला लाईक सबस्क्राईब करा, ह्याहून चांगलं मस्त वाटवून घेतो. तर मग हे ब्लॅक वरती द्यायचं कारण आहे की मग हा जर कलर समजा लाईट पडला, कारण हे सुकल्यानंतर कलर थोडे फेंडसे होऊन जातात. आत्ता पण तरी हे चांगलंच वाटतंय, पण समजा म्हणजे काय होणारच आहे. मी ह्याला रंग देतो. मी तो एक चांगलं एक ट्रान्झिशन्स एक बनवून टाकतो मी. तर मग कसं वाटलं? आत्तापर्यंत सगळं चांगलं आहे. हा रंग सुकल्यानंतर आपण ह्याला घालून टेस्ट करूयात. असं म्हणलं तर मी ह्याला आत्ता पण घालू शकतो, काहीच त्यात प्रॉब्लेम नाही. पण नीट जे घालून एक्सपिरियन्स येतो ना, तो परतच येतो, कारण आता आपण थोडा सुनेरी रंग हाताला लागतो आहे. तर मग हे बघायला तर खूप जास्त प्रीमियम वाटत आहे. बघूयात पुढं काय होते. थोड्या वेळ सुकू देऊयात थोडं, कारण हे सुकल्याशिवाय काय ह्याला उपाय नाहीये. आणि हे सुकल्यावर मी 100% बोलतोय अर्ध्यापेक्षा जास्त रंग उतरल. तर मग सुकल्यावर काय व्हायचंय ते होईल. पण खरं एक बोलतो मी की खूपच जास्त चांगलं होईल सुकल्यावरती हे बघायला, जरी ह्याचा रंग उडाला. कारण की ब्लॅक वर गोल्डनचा एक हलकासा टच पण अख्ख्याला 4 चांद लावून टाकतो. तर एकीकडे कंपॅरिझनला मी हे पण ठेवलेलं आहे. तर मग मिळूयात सुकल्यानंतर. तर मित्रांनो, आपला हे सुकलेलं आहे वाघनखा. आणि हे वाघनख घालतो मी थोडं. हे बघा, आपले वाघनख सुकून खूपच जास्त खतरनाक दिसत आहेत. म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे ह्याच्यावर. आणि ह्याच वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलता. अफजल खानाचा 7 फीटाच्या उंच माणसाचा वध केलता ह्या छोट्याशा हत्यारांनी, जी की आपण हातामध्ये आरामात लपवू शकतो. आणि जेव्हा काढायचं तेव्हा बाहेर काढून कुणाचं मी पोट फाडू शकतो. पोट गळा काय फाडायचं ते फाडा, काही बंधन नाही. मित्रांनो, हेच होतं आत्ताच्या व्हिडिओपर्यंत. भेटूयात डे 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.